इथेनॉल को लेकर फिर भड़के नितिन गडकरी। मैं कोई साधु संत नहीं, मेरा विभाग 200 करोड़ का है। नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज एक्सप्रेस और मैं हूं आपके साथ शापनी पटनायक। नितिन गडकरी आजकल खूब बोल रहे हैं और जमकर बोल रहे हैं। एक हफ्ते पहले कहा था कि मेरे खिलाफ सोशल मीडिया पर अभियान चलाया गया। मैं उन्हें जानता हूं जिन्होंने चलाया, लेकिन मैं डरने वाला नहीं हूं। और E20 को लेकर सुप्रीम कोर्ट ने भी खारिज कर दिया है। अब एक बार फिर इथेनॉल और कृषि को लेकर जमकर बरसे हैं और जो कहा उसने सरकार की पोल खोल दी। कहानी शुरू होती है सुप्रीम कोर्ट से, जहां 1 सितंबर 2025 को अदालत ने एक जनहित याचिका इथेनॉल के खिलाफ खारिज कर दी। याचिकाकर्ताओं ने मांग की थी कि देश भर के पेट्रोल पंपों पर इथेनॉल मुक्त पेट्रोल भी उपलब्ध हो। पंपों पर स्पष्ट लेबलिंग हो कि पेट्रोल में कितना इथेनॉल है और इस व्यापक राष्ट्रीय अध्ययन कराया जाए कि यह ईंधन इंजनों को कितना नुकसान पहुंचा रहा है। लेकिन सुप्रीम कोर्ट में केंद्र के वकील ने इसका जोरदार विरोध किया और कहा कि ये साजिश है। कुल मिलाकर सुप्रीम कोर्ट ने खारिज कर दी। फिर क्या था, बहस शुरू हो गई। लेकिन आलोचकों का कहना है कि इथेनॉल मिश्रित पेट्रोल से इंजन की लाइफ घटेगी, माइलेज कम होगा और उपभोक्ता को घाटा झेलना पड़ेगा। उसी कड़ी में नागपुर में भाषण देते हुए गडकरी भावुक होकर अपनी बात रखी आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशाची गरज आहे आणि कशाची नाही आहे याच्या आधारावर ठरवलं पाहिजे। आज आपल्या देशामध्ये सोयाबीन हालत खराब आहे। एक तो उत्पन्न 4 क्विंटल झालं, 5 क्विंटल आहे आणि भाव त्याच्याहून खाली गेला। MSP दूर आहे। कशाला लोक सोयाबीन, माझ्याकडे काल ॲग्रिकल्चर, मी सांगतोय तुम्हाला, ते ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होते चतुर्वेदी, ते म्हणे सोयाबीन लगाते नहीं लोग। क्यों लगाएंगे? घाटा करने के लिए। उसका भाव कितना है, 1 एकड़ में उत्पादन खर्चा कितना है, कुछ मिलेगा नहीं तो क्या करेगा? क्या चैरिटी खोली क्या किसान ने? वो क्यों लगाएगा? जब तक उसको प्रॉफिट नहीं मिलेगा लगाएगा नहीं। आणि आज स्थिती अशी आहे की कापूस असेल, सोयाबीन असेल आणि तांदूळाची, आता तुम्ही एकच गोष्ट विचार करा, तुम्ही आजपासून, पत्रकार आहे का इथे? कोणी आहे पत्रकार? काय खरं बोललं म्हणजे नसेल तर लिहू नका। मी इथं पत्रकार माझं भाषण छापण्याकरता नाही आलो। प्रश्न असा नाही तर मी सरकारमधला मंत्री आहे, उद्या माझ्या नावाने उलट छापून देतील नवीन भानगड। पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या आधारित भाव नाही आहे, त्यामुळे प्रॉफिट नाही आहे। प्रॉफिट नाहीमुळे खिशात पैसा नाही आहे, कर्ज चुकवता येत नाही आहे आणि म्हणून शेतकरी दुखी आहे। आज भारत सरकारमध्ये आम्ही निर्णय घेतला की माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की गहू, तांदूळ, ज्वारी, मका हे संत्र लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकते, याच्यावर माझा विश्वास नाही। शेतकऱ्याला आता नवीन प्रयोग करण्याची गरज आहे। प्रयोग करायला जागा तर पाहिजे। जागा कुठे आहे? 22 लाख कोटी रुपये इम्पोर्ट आहे फॉसिल फ्युएलचं, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचं। त्याचा पर्याय शेतकरी देऊ शकतो का? याच्यावर मी 2004 पासून काम करतो। माझी गाडी आता मी आलो ही शेतकऱ्यांनी तांदूळापासून, मक्यापासून, ऊसाच्या रसापासून, मोलायसेस पासून तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालणारी टोयोटा कंपनीची इनोवा गाडी आहे, बाहेर उभी आहे। आणि ही गाडी जेव्हा इथेनॉलवर चालते तेव्हा 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते। पेट्रोलचा भाव 120 रुपये आणि इथेनॉलचा भाव 65 रुपये। पोल्युशन शून्य, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री, इंडिजिनियस। आणि हिचा पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये तुलना केली तर हिचा ॲव्हरेज जो आहे तो लक्षात घेता पेट्रोलचा भाव येतो 25 रुपये लिटर। म्हणजे ग्राहकाचाही फायदा, देशाचाही फायदा आणि शेतकऱ्यालाही किंमत। आता आम्ही मध्ये निर्णय घेतला, खूप बाद झाले फूड वर्सेस फ्युएल। मी खूप मागे लागलो, शेवटी प्रधानमंत्र्यांना विनंती केली करून तो पाहू एकदा, आणि मक्यापासून इथेनॉल करण्याची परवानगी दिली। बघा,
जशी परवानगी मिळाली तसं मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता आणि MSP 1800 रुपये क्विंटल होती. निर्णय झाल्याबरोबर मक्याचा भाव झाला 2800 रुपये क्विंटल आणि UP, बिहार आणि सगळ्या देशात मक्याचं क्षेत्र 3 पटीने वाढलं, 3 पटीने. आणि मका एका एकरात 25 क्विंटल, 20 ते 25 क्विंटल मिनिमम होऊन आला. आणि लोक 3-3 110 दिवसाचं पीक आहे, 3 पिकं मक्याचे घेऊन आल्या. आणि आज उत्तर प्रदेश, बिहार देशात सगळीकडे, आता भंडारा गोंदिया जिल्ह्यातही मका वाढला, तांदूळ संपला, बंद केला लोकांनी. कशामुळे झाला? 45,000 कोटी शेतकऱ्याच्या खिशात गेले. याचं कारण सरकारने निर्णय घेतला की मक्यापासून इथेनॉल तयार करायचं. म्हणजे सरकारी धोरणं जी आहेत ती जर योग्य प्रकारे आखल्या गेली तर निश्चित शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी पॉवर सेक्टर. आणि यातून मी जी पलीकडे गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की शेतकरी केवळ अन्नदाता. पंजाबराव देशमुख साहेबांनी खूप मोठं काम केलं आणि तुम्ही सगळेजण सांगता अन्नदाता, आयो अन्नदाता शेतकरी. पण सगळ्यांना अन्न देऊन शेतकरी जर मरणार असेल तर त्यांनी काय करायचं? नागपूर, मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर सगळ्या शहरी माणसाला, सरकारी नोकराला अन्न स्वस्तात मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचं काम आहे. आणि त्यांनी अन्न तुम्हाला देऊन त्यांनी काय करायचे? आत्महत्या करायची. 25 वर्षापूर्वी तांदूळाचा भाव किती होता? 25 वर्षापूर्वी गव्हाचा भाव किती होता? 25 वर्षापूर्वी तेलाचा भाव किती होता? आणि 25 वर्षापूर्वी युरियाचा भाव किती होता? मिश्र खताचा भाव किती होता? इन्सेक्टिसाइडचा भाव किती होता? आणि आज किती आहे? तुम्हीच तुलना करा. तुम्ही सगळे रेट वाढले. म्हणजे ज्यावेळी पेट्रोलचा, डिझेलचा भाव 35 रुपये लिटर होता त्यावेळी तांदूळाचा भाव 18 ते 20 रुपये किलो होता. आणि आज पेट्रोलचा भाव 120 रुपये किलो आहे. सोन्याचा भाव कुठे गेला तो बघा. आणि आज गहू तांदूळाचा भाव किती है? तो सुन लिया आपने क्या कह रहे हैं नितिन गडकरी. अब हम हिंदी में बताते हैं कि आखिर गडकरी क्या कह रहे हैं. विदर्भ में 10,000 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है. जब तक किसान समृद्ध नहीं होंगे मेरे प्रयास जारी रहेंगे. लेकिन साथ ही गडकरी ने राजनीति पर भी हमला बोला. उन्होंने आगे कहा कि राजनेता अक्सर फायदे के लिए विभाजन का इस्तेमाल करते हैं. पिछड़ापन राजनीति का हथियार बन गया है. गडकरी का यह बयान सिर्फ आलोचकों पर कटाक्ष नहीं बल्कि सत्ता की राजनीति पर भी टिप्पणी है.